तर नमस्कार, शुभ नवरात्री सगळ्यांना। तर आज पुन्हा एकदा मी एका मंदिरात चालली आहे। ते आहे विरारमधलं कालीमाताचं मंदिर। तर बघूयात कालीमातेचं दर्शन कसं होतंय आणि माझ्यासोबत दर्शनासाठी आज तुम्ही सुद्धा चला। तर नेहमीप्रमाणे मी माझी स्कूटी काढली आणि एकटीच निघाली मस्त देवीच्या दर्शनासाठी। त्याच्यानंतर विरार वेस्ट वरून मी गेली विरार ईस्ट लँड हे मंदिराला। तर हे आहे जगत जननी महाकाली माता मंदिर। त्याच्यानंतर घेतली मस्त देवीसाठी ओटी आणि निघाली देवीच्या दर्शनासाठी। चला तुम्ही सुद्धा चला। तर हे एका मार्केटमध्ये रोड टच मंदिर आहे। जेव्हा त्या मार्केटमधून जाऊ ना तेव्हा आपल्याला देवीचं दर्शन होईल। आणि हे आहे मंदिरातील बाहेरील दृश्य। खूपच सुंदर काम केलेलं आहे मंदिराचं आणि तुम्ही बघू शकता मंदिराच्या वरती ना सर्व देवींचे कोरीव काम आणि पेंटिंग खूपच सुंदर केलेले आहे। आणि जेवढं बाहेरून दिसतंय ना मंदिर त्याहून सुंदर आतून आहे। ते का म्हणते तर बघा, देवीच्या मंदिरात मी पाऊल टाकलं आणि देवी अगदी अंगावर धावून आल्यासारखं वाटलं, कारण की तब्बल 12.5 फुटाची ही देवीची मूर्ती आहे आणि खूपच सुंदर आहे। आणि जेवढं सुंदर आतून आहे ना तेवढंच सुंदर आतमधलं कामसुद्धा आहे। तुम्ही बघू शकता देवीच्या मंदिरात खूप सुंदर काम केलेलं आहे। खूप देवींचे फोटो, खूप देवींचे मूर्त्या अशा पेंटिंग केलेल्या आहेत आणि सर्व अशी अंगावर धावून येते आणि खूप रिअलिस्टिक वाटतं। खूप सुंदर काम केलेलं आहे आणि देवीचं दर्शनसुद्धा खूप भारी झालं। तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंट्स करून सांगा। आणि हो, जर तुम्ही विरारला आलात ना तर महाकाली मंदिरात नक्की जा। खूप सुंदर मंदिर आहे आणि खूप सुंदर दर्शनसुद्धा आहे। आणि माझ्या व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। बोला जय महाकाली। पुन्हा एकदा तुम्हाला नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा।